मित्रांनो, चला आजचं मार्केट बघू शकता. मार्केटला आज खाली जावं का वर जावं हे कळत नव्हतं, असं दिसत आहे. सेन्सेक्स हा 0.39 अंकांनी घसरलेला आहे, म्हणजे जवळपास फ्लॅट बंद आहे. निफ्टी 50 हा 22 अंकांना वाढलेला आहे. निफ्टी बँक हा 62 अंकांना पडलेला आहे. तर निफ्टी मिड कॅप 100 हा 67 अंकांना वाढलेला बघू शकतो. शेअर बाजार सपाट बंद झाला. मिड कॅप शेअर्स वाढले. गुंतवणूकदारांनी 37,000 कोटी रुपये कमावलेले आहेत. आज 26 डिसेंबर रोजी सेन्सेक्स आणि निफ्टी व्यवहाराच्या शेवटी फ्लॅट बंद झाले. दोन्ही निर्देशांकांनी वाढीसह व्यापाराची सुरुवात केली होती. म्हणजे सुरुवातीला सेन्सेक्स आणि निफ्टी हा वाढीसह उघडला होता, परंतु नंतर त्याचा फायदा गमावला. नवीन वर्षाच्या आधी सुट्टीचे वातावरण आणि कोणतेही नवीन ट्रिगर नसल्यामुळे बाजारात रेंज ट्रेडिंग दिसून आलेली आहे. निफ्टी बघू शकता. निफ्टी हा सपोर्टजवळ ट्रेड करत आहे मागचे 3 दिवस. अजूनही सपोर्ट ब्रेकडाऊन झालेलं नाही. 23,700च्या वर जोपर्यंत आहे तोपर्यंत चिंता करायची गरज नाही. आज ब्रेकडाऊन झालं होतं, पण क्लोजिंग ही वर झालेली आहे. बघू आता उद्या काय होईल. तर आज आयडेंटिकल हा IPO लिस्ट झालेला आहे. 84% लिस्टिंग गेन मिळालेलं आहे. त्याच्यानंतर एक बातमी आहे. टॉप 5 फार्मा स्टॉक 2025 मध्ये या 5 फार्मा स्टॉकमध्ये संधी आहे. तुम्ही मोठी कमाई करू शकता. बातमी आहे, फक्त आपल्याला बातमी बघायची, आपण ठरवायचं की कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक करायची. तर इथं बघू शकता. हॉस्पिटल व्यवसायासाठी मोतीलाल ओसवाल वेल्थने सांगितले की बेडच्या संख्येत वाढ, व्याप्ती वाढ होणे आणि प्राप्तीमध्ये सुधारणा यामुळे नफा वाढण्याची अपेक्षा आहे. तुम्हाला नवीन वर्षात म्हणजे 2025 मध्ये फार्मा क्षेत्रातील चांगल्या कंपन्यांच्या शेअरमध्ये पैसे गुंतवायचे असतील तर येथे ब्रोकरेजने तुमच्यासाठी 5 शेअर सुचवले आहेत. फक्त आपण नावं बघूया. हे 5 शेअरमध्ये बघू शकता. आर्थिक वर्ष 2026 मध्ये भारताचा फार्मा उद्योग 9 ते 11% दराने वाढण्याची शक्यता आहे. क्रिसेलच्या अहवालाच्या आधारे ही माहिती देण्यात आली आहे. ही वाढ देशांतर्गत बाजारपेठेतील वाढत्या किमती आणि नवीन लॉन्च नियमन केल्यामुळे बाजारपेठेतील वाढत्या निर्यात मागणीमुळे होईल. मेक इन इंडियाच्या चालना देण्यासाठी सरकारने फार्मा उद्योगासाठी PLI योजनासुद्धा सुरू केलेली आहे. त्यामुळं ह्या क्षेत्राला फायदा होईल असं यांचं म्हणणं आहे. या योजनेअंतर्गत आयात केलेल्या औषधापैकी 18 ते 20% औषधे आता भारतात तयार केली जाणार आहेत. तर त्याचा फायदा ह्या क्षेत्राला होणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी पहिला शेअर सांगितला आहे मॅनकाइंड फार्मा. इथं तुम्ही नाव बघू शकता. सगळं डिटेल वाचत नाही तर मी. हा मॅनकाइंड फार्मा हा एक शेअर सांगितला आहे. त्याच्यानंतर त्यांनी सांगितलेलं आहे दुसरा शेअर मॅक्स हेल्थकेअर. इथं वर तुम्ही बघू शकता. मॅक्स हेल्थकेअर हा एक शेअर सांगितला आहे. 2 झाले. तिसरा शेअर सांगितला आहे लुपिन. इथं बघू शकता लुपिन. आणि त्याच्याबद्दल त्यांनी इथं माहिती दिलेली आहे. तुम्ही माहिती व्हिडिओ थांबवून वाचू शकता. त्याच्यानंतर अजून एक शेअर सांगितला आहे त्यांनी इथं इप्का लॅब हा एक शेअर. त्यांचं म्हणणं आहे की हा शेअर चांगला परतावा देऊ शकतो. त्याच्यानंतर अजून एक पिरामल फार्मा. हे 5 शेअर त्यांनी दिलेले आहेत. आता आपण बघू की कोणत्या शेअरमध्ये गुंतवणूक केल्यानंतर आपला फायदा होऊ शकतो. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण तेच शेअर बघणार आहोत. त्याच्या आधी आपण बघू की काल एक IPO बद्दल सांगितलं होतं मी. युनिमेक एरोस्पेस हा IPO आज क्लोज झालेला आहे. क्लोजिंग डेट इथं बघू शकता. त्याचा GMP काल जो सांगितला होता त्याच्यापेक्षा आज वाढून हा आज क्लोज झालेला आहे. 80% GMP आहे. 630 रुपये GMP आणि 785 रुपये प्राईज होती. आणि छोटा IPO होता 15,985 काहीतरी असं याची प्राईज होती. तर तुम्ही भरलाच असेल, कारण मी भरलेला आहे, कारण GMP हा IPOचा चांगला आहे. आता आपण जो शेअर बघणार आहोत त्याच्यामध्ये त्यांनी पहिला जो सांगितला होता मॅनकाइंड फार्मा तो मला चांगला वाटला, म्हणून मी तुम्हाला तो दाखवत आहे. 2905 रुपयावर ही कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता. आज फ्लॅट क्लोजिंग ह्याची आहे. आणि मार्केट कॅप जर पाहिलं तर 1 लाखाच्या पुढं आहे. 1,19,059चा PE आहे. ROC 24.6 आहे. ROE 19.7 आहे. फेस व्हॅल्यू 1ची 47ची प्रॉफिट ग्रोथ आणि जवळपास 75%ची प्रमोटर होल्डिंग आहे. EPS ह्या कंपनीची वाढत आहेत, म्हणजे कंपनी प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे. मीडियन P जो आहे 54.9चा, त्याच्या थोडंसं वर कंपनी ट्रेड करत असलेली आपण इथं बघू शकतो. हिचे सेल जर पाहिले तर मार्च 2018 पासूनचे 3,918 करोडचे सेल्स आहेत. ते 9,000पर्यंत आलेले आहेत. 9,288 म्हणजे 9,300 जवळपास. नेट प्रॉफिट 694 करोडचं 2,089 करोडपर्यंत गेलेलं आहे. त्यामुळे ह्या कंपनीचे आपल्याला इथं सेल्स आणि प्रॉफिट चांगले पाहायला मिळतात. इथंही गुंतवणूकदाराला ही कंपनी पैसा बनवून देऊ शकते असं वाटतंय. प्रॉफिट ग्रोथ चांगली असल्यामुळं चालू वर्षामध्ये 46%चा CAGR या कंपनीनं बनवून दिलेला आहे.
रिझर्व 10,747 करोडचं आहे आणि कर्ज जर पाहिलं तर 207 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. इथं शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता. FII जो आहे 4.18 होती तर 12.37 झालेली आहे. DII 4.65 होती तर 9.91 जवळपास 10% झाली. पब्लिक 14.67 होती ती आता 2.86 राहिलेली आहे. म्हणजे आपण म्हणतो की FII सेलिंग करत आहे, पण FIIनं सतत ह्या शेअर ह्याच्यामध्ये माल उचललेला बघू शकता. 4.18, 4.18, 6.74, 9.87, 11.58 आणि 12.37 FII सतत ह्या शेअरमध्ये खरेदी करत आहे. चार्ट जर बघितला तर मॅनकाइंड फार्माचा वर ट्रेड करत आहे, बघू शकता. रेजिस्टन्स जवळ ट्रेड करत असलेला पाहायला मिळतोय. रेजिस्टन्स कंटिन्यू ही घेत हा शेअर वर जात आहे आणि हा सपोर्ट म्हणायला हरकत नाही. ओपन झाला तर तिथं सपोर्ट घेतलेला होता त्यानं. तर आता रेजिस्टन्स जवळ आहे. कदाचित पुन्हा जर खाली आला 2,300-400च्या आसपास, जर तो पुन्हा इथं खाली मिळत असेल 400च्या आसपास, तर खरेदी करायला हरकत नाही. फार्मा क्षेत्रातली ही आपल्याला चांगली कंपनी पाहायला मिळते. त्याच्यानंतर अजून एक शेअर आहे पॉली मेडिक्युअर. ह्या कंपनीचं नाव त्यांनी सांगितलं नव्हतं, पण मला हा चांगला वाटला म्हणून मी तुमच्या पुढे दाखवत आहे. 2,493 वर हा ट्रेड करत आहे आणि 1.36% आज हे मायनस झालेलं आपण इथं बघू शकतो. 25,278 करोडचं मार्केट कॅप ह्या कंपनीचं आहे आणि 85चा फी, 23.6चा ROC व ROE, 19चा फेस व्हॅल्यू 5ची आहे, 26.2ची प्रॉफिट ग्रोथ आणि 62.6ची प्रमोटर होल्डिंग आहे. ह्या कंपनीचे जर EPS पाहिले तर आपल्याला चांगले वाढत असलेले पाहायला मिळतात. बघू शकता इथं वाढले, इथं थोडे डाऊन झाले होते, परंतु आता चांगले वाढत आहेत. 59.6चा मिड पी आहे जो की इथं आहे आणि त्याच्या वर कंपनी 80च्या पुढं ट्रेड करत आहे. सेल जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे 259 करोडचे सेल्स 1,522 करोडपर्यंत आलेत आणि 24 करोडचं प्रॉफिट हे 295 करोडपर्यंत कंपनी घेऊन आली. इथं बघा सेल्स प्रॉफिट दोन्हीही आपल्याला डबल डिजिटमध्ये पाहायला मिळतात आणि इथं गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर बघू शकता. 10 वर्षात 28%चा CAGR म्हणजे पैसे 10 पट ह्या कंपनीने केले. 10 पटच्या पुढं 5 वर्षामध्ये 64%चा, 3 वर्षात 41 आणि चालू वर्षामध्ये 64%चा, म्हणजे 5 वर्षापासून चांगला CAGR ह्या कंपनीनं बनवलेला आहे. रिझर्व बघितलं तर 2,541 करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज 161 करोडचं आहे. कर्ज कंपनीवर जास्त नाही. इथं शेअर होल्डिंग पॅटर्न बघू शकता. FII 14.13% होती तर ती 11.88 झाली, जवळपास 12% राहिली, म्हणजे वरचे 2-2.25% हिनं कमी केलेले आहेत. आणि जो मागचं क्वार्टर होतं तिथं 9.91 जवळपास 10% होती, त्याला ह्या हिनं FIIनं वाढवलेलं आहे. DII जवळपास 3% होती तर 12.33%वर आलेली आहे. 38%ची पब्लिक ही 13%वर राहिलेली आहे. चार्ट जर बघितला तर 2020 पासून जेव्हा कोविड होतं त्याच्यानंतर कंपनी चांगलं करत होती. इथं तर जास्त चांगलं केलं तिनं, जवळपास 1-1.5 वर्ष, परंतु त्याच्यानंतर थोडी डाऊन ट्रेंडमध्ये होती, परंतु आता पुन्हा कंपनी अप ट्रेंडमध्ये चालू आहे आणि हा सपोर्ट घेत जो की इथं आपण पकडलेला आहे तोच सपोर्ट घेत कंपनी वरवर जात आहे. सपोर्टचा जर विचार केला तर 2,300च्या आसपास इथं सपोर्ट ह्या कंपनीला भेटू शकतो. तर अजून जर थोडी खाली आली तर गुंतवणुकीची चांगली संधी ह्या कंपनीमध्ये होऊ शकते. त्याच्यानंतर पुढची कंपनी आहे नारायणा हृदयालय. दुसरा शेअर आहे बघू शकता इथं, हा हेल्थकेअरमधलाच आहे. 1,311 रुपयावर हा ट्रेड करत आहे. आज जवळपास फ्लॅट क्लोजिंग आहे. मार्केट कॅप पाहिलं तर 26,827 करोडचा आहे. PE 34चा, ROC 26.5, ROE 31.4, फेस व्हॅल्यू 10ची, 5.6ची प्रॉफिट ग्रोथ आणि 63.8ची प्रमोटर होल्डिंग बघायला मिळते. हिचे EPS चांगले वाढलेत, बघू शकता आपण EPS वाढलेले आहेत. जवळपास 2020 पासून ह्या कंपनीने चांगले EPS वाढत आहेत, म्हणजे प्रॉफिट चांगलं जनरेट करत आहे. मिडियन पी जवळ कंपनी ट्रेड करत असलेली बघू शकता, मिडियन पी आहे 35चा. ह्या कंपनीचे सेल जर पाहिले तर मार्च 2013 पासूनचे आपण सेल्स बघू शकतो. 839 करोडचे सेल्स आहेत, ते 5,224 करोडपर्यंत आलेत आणि नेट प्रॉफिट जे आहे 24 करोडचं ते 779 करोडपर्यंत कंपनी घेऊन आलेली आहे. सेल्स प्रॉफिट इथं पाहिलं तर आपल्याला चांगलं पाहायला मिळते, डबल डिजिट आहे, चांगलं आहे आणि 3 वर्षामध्ये प्रॉफिट ग्रोथ तर 365%ची पाहायला मिळते. पण चालू वर्षामध्ये सेल्स आणि प्रॉफिट दोन्हीही आपल्याला सिंगल डिजिट पाहायला मिळत आहेत. इथं गुंतवणूकदाराला पैसा किती बनवला आहे तर बघू शकता. 5 वर्षात 34%चा आणि 3 वर्षाचा 30%चा CAGR ह्या कंपनीनं बनवला आहे. चालू वर्षामध्ये 11%चा CAGR कंपनीनं बनवलेला आहे.
रिझर्व्ह बघितलं तर 3000 करोडचं रिझर्व्ह आहे आणि कर्ज फक्त 1700 करोडचं कर्ज कंपनीवर आहे. चार्ट बघितला तर सपोर्टच्या जवळ कंपनी ट्रेड करत आहे. कंपनीचा जो अपट्रेंड होता तो आता साईडवेज झालेला इथं आपल्याला बघायला मिळतोय. 1300 वर कंपनी ट्रेड करते आणि जवळपास 1170चा हा सपोर्ट आहे. पुन्हा जर सपोर्टवर जर भेटत असेल तर गुंतवणूक करायला हरकत नाही. कंपनीची प्रॉफिट ग्रोथ चांगली आहे. मित्रांनो, हे तिन्ही शेअर आपल्याला जर आपल्या पोर्टफोलिओमध्ये फार्माचा शेअर नसेल किंवा हेल्थ केअरचा शेअर नसेल तर ह्या तिन्हीपैकी एखादा शेअर तुम्ही ठेवायला हरकत नाही, कारण आपला पोर्टफोलिओ हा डायव्हर्सिफाईड असला पाहिजे. तर ह्या तिन्ही शेअरवर अभ्यास करा, नंतर खरेदीचा विक्रीचा निर्णय घ्या, कारण व्हिडिओ अभ्यास म्हणून बनवलेला आहे, कोणतेही कॉल किंवा टिप्स नाही. व्हिडिओ जर चांगला वाटला तर लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.